पक्क्या मालामध्ये होतं. त्याच्यापासून केमिकल तयार होतं आणि केमिकलपासून औषधी तयार होती. 1966 नंतर ज्यावेळेस शंकरराव चव्हाण हे जे हरित क्रांतीचे MS स्वामीनाथन किंवा नॉर्मन बोरला हे जे हरित क्रांती उत्पादन होईल त्याच्यानुसार काही गव्हाच्या जाती, काही ज्वारीच्या जाती, काही कापसाच्या जाती अशा उत्पादित केल्या आणि ते शेतकऱ्याला दिल्या. याच्या पहिले आपण स्वयंपूर्ण नव्हतो शेतीमालामध्ये. आपल्याला दुसऱ्या देशातून आयात करावं लागायचं. मग ते आपल्या देशाला पुरत नव्हतं, अन्नधान्य आपल्या देशाला पुरत नव्हतं. पण 1966 नंतर जी हरित क्रांती झाली त्या हरित क्रांतीमध्ये नवीन वाणाचा शोध लागला, शेतीमध्ये उत्पन्न निघलं. मग आपण त्याच्यानंतर स्वयंपूर्ण होत गेलो शेतीमध्ये. तर आपल्या व्यवसायाबद्दल खूप चांगली माहिती सांगितली.